काही नवनिर्मितीच्या नादात आपण काही ज्ञान नसलेल्या लोकांना सोबत घेतो आणि मग त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि आपण मग काही निर्णय त्यांच्या हाती देतो आणि मग ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात आणि त्यांना कळतं की आपल्याला सिनेमा कळतो, तो विकता येतो असं वाटतं आणि मग त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. त्यांना मराठी चित्रपट, आपण बनवलेला चित्रपट, त्याचं बजेट, त्याची रिकव्हरी याचं काही भान नव्हतं. त्यांना फक्त असं असतं की नॅशनल आहे म्हणजे आता हे आहे. तर ह्या अपेक्षांचं उहापोह झाल्यामुळे आणि अनुभव नसल्यामुळे हा चित्रपट खरं तर आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेला आहे, आलेला नाही आहे प्रेक्षकापर्यंत. अदरवाईज हा चित्रपट नॅशनल मिळायच्या आधीपासून हा डिमांडिंग होता. तो इंडस्ट्रीत सगळ्यांना माहीत होता, सगळ्यांना तो बघायचा होता, सगळ्यांना तो रिलीज करायचा. पण आपण चित्रपट योग्य ठिकाणी पोहोचवला नाही ह्याचं दुःख आहे. आपण चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला ह्याचं दुःख आहे. आणि म्हणून आता जेव्हा तो चित्रपट कुठलाही पुढचा मी करेन ना, त्यावेळी ह्याची काळजी पहिली घेतोय की चित्रपट आपण जे बाळ बनवतोय ते योग्य जागी त्याचं संगोपन होईल अशाच ठिकाणी घ्यायचं आहे. सो प्रत्येक प्रोजेक्ट नंतर माणूस शिकत असतो. तसा मी बारडो नंतर शिकतोय. हो. म्हणजे आता चित्रपताका महोत्सव झाला, तिथे प्रेक्षक होते रवींद्र नाट्य मंदिरला. तर सकाळी 10:30चं स्क्रीनिंग होतं. तर मी 10 वाजता गेलो आणि बघितलं तर अगदी 15-20 माणसंच होती. तर मला असं झालं की अरे आपण बारडोचं स्क्रीनिंग ठेवलं, 15-20 माणसं यार. आणि मी कलाकारांना आणि आमचे सगळे कलाकार एक्सायटेड आहेत बारडोसाठी, सगळेच्या सगळे आले. तर मला असं वाटत होतं की कलाकारांची टीम मोठी होते का प्रेक्षकांपेक्षा, अशा नोटमध्ये असं होतं. आणि मी डिप्रेशनमध्ये थोडंसं नाराज होऊन बाहेर असं आलो होतो आणि की ओके, साऊंड ओके आहे का, हे ओके आहे का, असं सगळं बघत होतो वगैरे. आणि पिक्चर तो सुरू झाला ह्याला आणि फोन चालू होते की कोण कोण कुठे कुठे पोचले ह्याचा सगळ्याचा आढावा घेत होतो. आणि चित्रपट सुरू झाला आणि मी एक 5 मिनिटांनी आतमध्ये गेलो आणि बघितलं तर मला बसायला जागा नव्हती. ह्याचा आनंद आला मला. वा वा वा. मग ते जे होते वॉचमन, त्यांना माहीत नव्हतं की मी दिग्दर्शक आहे. ते म्हणाले की अहो तिथे जागा नाही वगैरे. तर म्हटलं हरकत नाही. तर ते म्हटले की मग आता तुम्ही का म्हणजे काय करता इथे खाली बसतायत. म्हटलं की काका तो आता आहे ना, आपण शांत राहूया, सायलेन्स ठेवूया. लोक जे एन्जॉय करतात ना त्यांना एन्जॉय करू द्या, मी इकडे बसेल, मी उभा राहून बघेन. तर बारडोला तिथे तुफान प्रतिसाद मिळाला. संपल्यानंतर 5 ते 10 मिनिटं टाळ्या चालू होत्या. एकतर आधी संपल्यानंतर तिथे 1-2 सेकंद तसाच सायलेन्स गेला की लोक विचार करत होते. आणि त्यानंतर आम्हाला जेव्हा स्टेजवर बोलवलं त्यानंतर स्टँडिंग ओवेशन आलं, टाळ्या आल्या, लोकांचा रिस्पॉन्स संपत नव्हता. त्याच्यानंतर लोक भेटत होती, त्यांची रांग लागत होती. एक सिनियर डिरेक्टर्स आलेले, मला माहीत नाही, खरं तर दुर्दैव आहे माझं हे, पण त्यांना चालताही येत नव्हतं, पण ते बारडो बघायचा म्हणून ते तिथे आले होते. आणि त्यांनी बघितल्यानंतर ते मला म्हणाले की ह्या अशा पद्धतीचा चित्रपट, मराठी चित्रपट होऊ शकतो, हे खूप खूप नाविन्यपूर्ण आहे आणि तुला 200च्या 200 मार्क आहेत यासाठी. आणि असं म्हणून त्यांनी मला ₹500 दिले.